पाकिस्तान घाबरला पाहिजे. कोणतंही असं कृत्य करताना त्यांनी 10 वेळा विचार केला पाहिजे. ते आपण केलंय की जो इंडस वॉटर ट्रिटी आहे तो आम्ही स्थगित केला. हा इतका मोठा मास्टर स्ट्रोक आहे, याला मी जलास्त्र म्हणेल, याला मी ब्रह्मास्त्र म्हणेल. आणि हा निर्णय जो घेतला गेला की केवळ आपण रिॲक्ट करू, आपण तिथले पाक ऑक्युपाईड काश्मीरमधले 42 सध्या दहशतवाद्यांची केंद्र ते आपण उद्ध्वस्त करू, ते परत तयार करतील. कारण ह्या दहशतवादी संघटना बहुराष्ट्रीय कंपन्यांसारखं काम करतात. त्यांच्या ब्रँचेस अनेक देशांमध्ये असतात. ह्या देशाचं मिशन पूर्ण झालं की ते दुसऱ्या देशांमध्ये पाठवतात. अशा प्रकारे जर त्यांची कार्य करण्याची पद्धत आहे, जैश ए मोहम्मद, लष्कर ए तैयबा जर ऑर्गॅनिकली अल कायदा, आयसिस बरोबर लिंक्ड आहे, तालिबान बरोबर लिंक्ड आहेत, पण जर तुम्हाला त्यांचा खऱ्या अर्थाने जर नाक दाबायचा असेल तर तुम्हाला कायमस्वरूपी तोडगा काढावा लागेल. आणि कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आपण यावेळेला निर्णय घेतलाय तो म्हणजे इंडस वॉटर ट्रिटीचा. आणि तो अत्यंत मास्टर स्ट्रोक आहे. जोपर्यंत पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आपण आवळणार नाही, जो आमच्या सर्वसामान्य जनतेला त्रास होतोय आज भारतातल्या, तो तिथल्या सर्वसामान्य जनतेला जोपर्यंत त्रास होणार नाही, तोपर्यंत त्या जनतेला पण कळणार नाही की आमचं सरकार, आमचं लष्कर, आमची ISI, आमच्याकडच्या धार्मिक आणि दहशतवादी संघटना किती भयानक कृत्य भारतामध्ये करतायत आणि आज त्याचे परिणाम सामान्य जनतेला पाकिस्तानच्या भोगावे लागतात. तोपर्यंत ह्या लष्कराचं, ISIचं अस्तित्व टिकून राहील. जर तुम्हाला हे अस्तित्व मोडायचं असेल तर तुम्ही ज्या पद्धतीने आपण आता करतोय, पाणी हा त्यांच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे.